बाबा जुमदेवजी यांची. कारण महानत्यागी बाबा जुमदेवजी जर नसते तर आपण दुखी कष्टी सेवक इथं राहिलो नसतो. अशी कृपा जगात कोणी वाटून देऊ शकत नाही. तरी एवढी मोठी बाबा हनुमानजीची शक्ती प्राप्त झाल्यावर लोक काय करते, जरासा जर गुण राहिला तर पाया पड म्हणते. पण आपल्या महानत्यागी बाबा त्यागी म्हणजे त्यागी, कधी कोणाचा 1 रुपया स्वीकारला नाही, भरघोस वाटून दिलं. संपूर्ण शरीर वाटलं, आत्मा वाटली आत्मा. आजही उपस्थित आहे, शरीर सोडून गेले पण कार्य करत आहे, आत्मा सुद्धा वाटून दिली. एवढी महान कृपा आपल्या बाबा जुमदेवजी यांची आहे. तुरस्कर काकाजी यांचं मी मार्गदर्शन ऐकत असतो. त्यांच्या शब्दातून मला असं जाणवते, ते म्हणतात की मला पहिले बाबा हनुमानजी दिसत नाही तर महानत्यागी बाबा जुमदेवजी दिसतात हे ते म्हणतात. आणि हे सत्य आहे. आणि मला सुद्धा पहिले बाबा हनुमानजी दिसत नाही, महानत्यागी बाबा जुमदेवजी दिसतात. कारण त्यांच्यामुळे बाबा हनुमानजी काय आहे आम्हाला समजलं, त्यांच्यामुळे परमात्मा काय आहे आम्हाला समजलं. आणि मूर्ती आणि अमूर्त याच्यातली आम्हाला संकल्पना समजली. खरा सजीवातला भगवंत आम्हाला समजला. एवढी महान कृपा महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची आहे. माझ्या जीवनात घडलेला असा 3-4 अनुभव आहे. त्यातला गोड असा अनुभव असा आहे. गेले 4-5 वर्ष, तकरीबन 10 वर्ष झाले मी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची. माझ्या कुटुंबातलं कोणीच आजपर्यंत नोकरीवर नाही, खानदानीतलं कोणीच नोकरीवर नाही. माझी इच्छा अशी होती की माझे आई जसे काबाड कष्ट करतात, मी करणार नाही, मला नोकरी करायची आहे. हे काबाड कष्ट कुठेतरी कमी झालं पाहिजे म्हणून मी त्या विचारानं वळलो, मेहनत करू लागलो. माझे घरचे सारखे योग मागायचे की माझ्या मुलाला, माझ्या नातवाला नोकरी लागली पाहिजे. बाबा हनुमानजी, बाबा जुमदेवजी द्या नोकरीचा योग द्या. 2-4 वर्ष गेले. माझे दादा आता नाहीये, माझे आजोबा. त्यांच्या स्वप्नात बाबा हनुमानजी चांदीची गदा धरून आले आणि म्हणते काय, अरे चिंता कशाला करते, तुझा पोरगा तुझा नातू मास्तर होणार आहे म्हणते. कोण म्हणते? बाबा हनुमानजी म्हणते. दादाच्या स्वप्नात घडलेली कहाणी फक्त दादा मला सांगत होते, कोणालाच कुटुंबात सांगत नव्हते. कारण त्याच्या जवळचा मी एक नातू, त्याने जे सांगितले मी विश्वासाने आपल्या जवळ ठेवत होतो. बरं असं म्हणते का, मग मी कशाला दुसरा फॉर्म भरू. केली मास्तरची तयारी. आज मी मास्तर आहो. जॉईन झालेला 1 महिना झालेला आहे. मला जवळच नोकरी मिळाली रामटेकला. तिथून 10 किलोमीटर नागपुरातच बाबाच्या निवासस्थानाच्या जवळच मला नोकरी मिळाली. आज मी मास्तर आहो. खरं झालं हे सत्य. बाबा हनुमानजीनं सांगितलेलं सत्य खरं झालं. हा सत्याचा मार्ग आहे. तो कसा मरणार हे सुद्धा आई वाराणसी सांगून गेली. एक सेविका म्हातारी आली, मी त्याला घास भरवत होतो. काय म्हणते, पाहुणा किती दिवसाचा आहे म्हणते. मी तिचे शब्द समजू शकलो नाही. आजी म्हणलं मला काही माहित नाही, म्हणलं पाहुणा किती दिवसाचा आहे. तर तो जाईल तर कोणाला सांगून जाईल नाही म्हणते. एवढे बोलली ती चालली गेली. खरंच तो गेला तर आम्हाला माहितच नाही. डोळे मिटून झोपूनच होता. आणि त्या दिवशी एवढं शांत झालं आमच्या घरी. एवढी शांती मी कधीच अनुभवली नव्हती माझ्या घरी. अशी महान कृपा आहे. जे भविष्य आहे घडणार ते भविष्य सुद्धा आपल्याला सांगते. म्हणून बाबा जुमदेवजीनं म्हटलंय की आपल्याला भविष्य पाहण्याची गरज नाही, तुझे कर्म हेच भविष्य आहे. कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी हा मार्ग निर्माण केला आहे. म्हणून आपण या कर्माच्या बंधनात आहोत. मगाशी सांगून गेला भाऊ की चुकलो तर दुःख येते. दुःख येते, जे तर सत्य आहे तेच दुःख येते. भगवंत आहे म्हणून दुःख येते. आणि दुःख येऊ द्यायचे नाही. कशासाठी दुःख येऊ द्यायचे? बाबाने तत्वशब्द नियम दिले आहे. आपण पाहायचं की या तत्वशब्द नियमात खरंच का रे बाबा आपण बसतो काय, का आपण कुठे चुकलो. आपण चिंतन करायचं. बाबांना स्वावलंबी बनवलेलं आहे. प्रत्येक त्यागी सेवका त्यागी म्हणजे काय समजलं पाहिजे का नाही. त्यागी सेवक झालो ना. बाबा जुमदेवजी त्यागी म्हणजे त्यागी. आज आत्मरूपी आहे तरी सुद्धा त्यागी आहे. कधी कोणाच्या स्वप्नात रथावर बसून आले नाही, सायकलवरच बसून आले, रेंगीवरच बसून आले. अनुभव असेल इथं प्रत्येकाच्या सेवकाला अनुभव घडलेला आहे की बाबा माझ्या स्वप्नात आले सायकल धरून,
बसले, मी पाय धुवायला पाणी दिलो, पण कधी रथावर आले नाही. काकूचा अनुभव, काकूच्या स्वप्नात गेले होते सायकलवर, रेंगीवर आले. त्यागी म्हणजे त्यागी. पण आता आपण त्यागी सेवक झालो. काही सेवक म्हणा मी त्यागी सेवक आहे, बाबाचा फोटो आला, त्यागी म्हणजे त्यागी. आपण खरंच काही आता तो शब्द नियमाला जागतो का त्यागी हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे. कधीच तुमच्या जीवनात दुःख येणार नाही, हे मानत्या की बाबा दुंदीजी यांचे वचन आहे. आपण बैमानाव भगवंताला फसवलं, मानत्या की बाबा जुमदेवजीला फसवलं. त्यांनी एका भगवंताची ओळख करून दिली. आज माझ्या जीवनात एवढा मोठा अनुभव घडलेला आहे की मी मास्तर झालो. माझ्या जीवनाची पोटापाण्याची भाकर, माझं स्वप्न मानत्या की बाबा जुमदेवजीनं पूर्ण करून दिलं. मी जरी मेहनत करत असलो, पण त्या मेहनतीला जर आशीर्वाद नसता, आहे अजूनही माझे मित्र जे नाही लागले आहे, पण मी लागलो. हे महान कृपा आहे. आणि सुट्टी मिळाली, मी आलो, हे महान बाबाजीचीच कृपा आहे. आज मला हा प्रसाद मिळाला, आज तुमच्या समोर आहो. मी माझा अनुभव इथंच थांबवतो. मी नमस्कार घेतो सगळ्यांना. यानंतर